पारनेर पंचायत समिती अंतर्गत राळेगण थेरपाळ येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास कामांमध्ये झालेल्या कथित अनियमिततेच्या निषेधार्थ अर्जदार सतीश कारखिले यांनी आजपासून जिल्हा परिषद अहिल्यानगर कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. सन 2022-23 मधील विकासकामांमध्ये ग्रामविकास अधिकारी आढाव बबन दादाराम यांनी शासकीय दस्तऐवजांमध्ये फेरफार करून आर्थिक अनियमितता केल्याचा ठपका करण्यात आला आहे. या संदर्भात पंचायत समिती पारनेरच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून 6 जानेवारी 2025 रोजी अहवाल सादर केला होता. या अहवालात संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई तसेच तात्काळ निलंबनाची शिफारस करण्यात आली होती. मात्र तब्बल 15 महिने उलटूनही उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाच्या 2005 व 2013च्या परिपत्रकानुसार ठराविक कालावधीत कारवाई करणे बंधनकारक असतानाही दिरंगाई झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावे, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि या प्रकरणात तत्कालीन सरपंच, सेक्शनल इंजिनियर व डेप्युटी इंजिनियर यांच्या भूमिकेचीही चौकशी करावी या मागण्यांसाठी सतीश कारखिले उपोषणास बसले आहेत. यावेळी बाजीराव कारखिले, कैलास डोमे, किरण कारखिले, निलेश डोळसे, रोकडे शैलेश, दत्ता सोनवणे, स्वप्नील जाधव यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी राळेगण थेरपाळ ग्रामपंचायत सदस्य बाजीराव कारखिले. मी उपोषणाला बसण्याचं कारण एवढंच की आमच्या राळेगण थेरपाळ ग्रामपंचायतमध्ये नवबौद्ध विकास घटकांच्या अंतर्गत एक काम झालं होतं. त्या कामामध्ये अफरातफर असल्याचं समजल्याच्या नंतर त्या कामाची चौकशी BDOंनी विस्तार अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली असता त्या चौकशीचा अहवाल व जे काही पुरावे आहेत ते पुरावे जोडून कलेक्टर उपमुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य गुंजाळ साहेबांकडे त्याने तो प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावामध्ये उल्लेख पण केला होता की या ग्रामसेवकाला तात्काळ सेवा निलंबित करण्यात यावं जेणेकरून कुठलाही सरकारी दप्तरी बदल होऊ नये. परंतु ह्या गोष्टीला 15 महिने उलटूनही गुंजाळ साहेबांनी जाणीवपूर्वक हे निलंबन थांबवलं आहे व हे थांबवल्यामुळे तिथं राळेगण थेरपाळ ग्रामपंचायत दप्तरामध्ये सुद्धा बदल घडून आले आणि हे बदल घडत असताना मी वारंवार त्यांना फोनवरती कळवलं होतं. तसे आमच्याकडे कॉल डिटेल पण आहे किंवा रेकॉर्डिंग पण आहेत. तर गुंजाळ साहेबांनी सांगितलं होतं की बदल झाल्याच्या नंतर पाहू. म्हणजे याचा अर्थ असा होतो की रक्षकच भक्षक जर बनले तर सामान्य लोकांनी जायचं कुणाकडे हा मुद्दा आहे. आणि त्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही दप्तर दिरंगाई अंतर्गत सन्मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आम्ही मागणी केलेली आहे आणि त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी उपोषण करतो. उपोषणात मार्ग निघाला नाही, अद्याप मार्ग निघालेला नाही आहे. ग्रामसेवक निलंबनाचे आदेश असताना सुद्धा आदेश त्यांनी निलंबन केलेला नाही. हा आमचा प्रामुख्याने एक मुद्दा आहे. उपोषण नाही मान्य मुख्य कारण नाही, अद्याप मान्य नाही केलेलं. तर पावलं आम्ही आमरण उपोषण करणार. भले आमच्या जीवाची काही हो, आम्ही जीवाची पर्वा न करता आम्ही ही जागा सोडणार नाही. परंतु कारवाई झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आमचं संबंधित ग्रामसेवक असेल यांच्यावरती तात्काळ कारवाई करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे असतील गुंजाळ साहेब यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी एवढीच आमची मागणी. कारखिले ग्रामपंचायत सदस्य राळेगण थेरपाळ. खऱ्या अर्थानं माझे सहकारी मित्र बाजीराव कारखिले आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी उपोषणाला बसण्याचं एकच कारण आहे की राळेगण थेरपाळचे जे ग्रामसेवक आहेत त्यांनी कागदोपत्री पूर्णपणे अफरातफर करून मोठ्या प्रमाणात अपहार केलेला आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे. त्यांच्या निलंबनाची कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही हा आमचा हेतू आहे. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.